मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। वेहळोली, वाशिंद आणि आसनगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी झालेली आहे। महामार्गावर पडलेले खड्डे आणि संथ गतीने सुरू असलेली कामं यामुळे ही प्रचंड वाहतूक कोंडी आता रोजचीच बनलेली आहे। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर तब्बल 5 ते 6 किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्यात। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। खरं तर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गाचा दौरा केलेला होता, पाहणी केलेली होती, रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेले होते। पॉलिनॉर टेक्नोपॅच या अत्याधुनिक पद्धतीने खड्डे बुजवल्याने 2 तासात वाहतुकीसाठी रस्ता मोकळा होईल असं देखील सांगितलेलं होतं। मात्र आज पुन्हा एकदा या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अनिल वर्मा आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अनिल, कालच मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याचा पाहणी दौरा केला, वाहतूक कोंडी होणार नाही असं म्हटलं होतं, पण आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी या मार्गावर झाल्याचं पाहायला मिळतंय। अनिल, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण ताफ्यासह या ठिकाणी दौरा केला होता आणि सर्वांना सूचना केल्या होत्या की तात्काळ हे जे खड्डे आहेत आणि संत गतीने सुरू असलेली जी कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी आणि हे जे खड्डे आहेत ते नवीन टेक्नॉलॉजी म्हणजे पॉलिनॉर टेक्नो पॅच या पद्धतीनं अत्याधुनिक पद्धतीने हे खड्डे बुजवले गेले पाहिजे, जेणेकरून 2 तासामध्ये जड वाहतूक असेल किंवा हलकी वाहन असतील या सर्वांसाठी हा जो रस्ता आहे तो मोकळा होऊ शकतो। त्यामुळे 2 तासामध्ये हा रस्ता जो आहे तो वाहतुकीस सुरुवात होऊ शकतो। त्यामुळे अशा पद्धतीने खड्डे बुजवण्याचे आदेश जे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिले होते। मात्र तरी देखील संपूर्ण पाहणी दौरा केल्यानंतर ठाणे ते शहापूर हा पूर्ण पाहणी दौरा केल्यानंतर तरी देखील या ठिकाणी आसनगाव ते वेहळोली आणि वाशिंद या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। याचं कारण नक्की सांगितलं जातं का मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि हे जे पुलाचं काम चालू आहे ते संथ गतीनं सुरू आहे आणि तोच कारण आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 5 ते 6 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत आणि एकदा पुन्हा सर्वसामान्य जनतेला आणि वाहन चालकांना या ठिकाणी त्रासाला सामोरे जावं लागतं। त्यामुळे या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होणार असा प्रश्न या ठिकाणी जनता पुन्हा विचारते। ठीक आहे अनिल, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। ही वाहतूक कोंडी नेमकी कशा पद्धतीने आता फोडली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, कारण आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत मुंबई नाशिक महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। वेहळोली, वाशिंद ते आसनगाव दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।